हॅलो हाय नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. तर आज आहे आखेती. तर चला 1 तासात बनवूयात आपण आखेतीचा स्वयंपाक. तर किचनमध्ये मी आले, आंघोळ देवपूजा करून इथे तांदूळ धुवून ठेवलेत आणि मुगाची डाळ कुकरला शिजायला लावली. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी आणि भेंडीची भाजी. त्यासाठी एक कांदा मी सोलून घेतला आहे, वरणासाठी ह्या मिरच्या आहेत, लसूण पण घेतलं आहे, टोमॅटो घेतले. तर चला डाळ शिजली, वरणाची पातेलं ठेवलं, त्यात तेल घातलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं. आता त्याच्यामध्ये मिरची घालते आणि शेकलेला लसूण घालते. मस्त फोडणी बसली. अशी फोडणी दिली ना घरभर खूप वास येतो मस्त. असं वाटतं की गरम गरम वरण पिऊन टाकावं. आता कांदा घातला, थोडासा कांदा घालायचा. या पद्धतीने खरंच तुम्ही वरण करून पहा, वेगळी चव लागते, खूप भारी लागते. आणि थोडासाच टोमॅटो घातला कारण उन्हाळ्याच्या दिवस आहे त्यामुळे थोडं. त्यानंतर तेलामध्ये चांगली हळद फ्राय करून घेतली, म्हणजे हळदीचा कडूपणा पूर्ण हे होऊन जातो, नष्ट होऊन जातो. आणि बघा माझं वरण मस्त तयार झालेलं आहे. कोथिंबीर घालायची. इथे चपातीचं पीठ पण मळून घेतलं. तर चला भेंडीची भाजीची तयारी करते मी. गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तेल घातलं मला हवं तेवढं. नंतर जिरी घातली, मोहरी घातलेली नाही भेंडीच्या भाजीत. भेंडीत फक्त जिरी ॲड करायची. त्यानंतर लसूण ठेचून घातला आणि कांदा घातलेला आहे. तर आता हा कांदा ब्राऊन होईपर्यंत मी पटपट भेंडी चिरून घेते पातळ. तर पटपट कांदा फ्राय होईपर्यंत माझी इथे भेंडी तर चिरून पण झाली आणि सोबतच इथे कांदा तोपर्यंत फ्राय झाला. आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला. आता साईडला मी भेंडी ठेवून दिली, त्या तव्यामध्ये भेंडी टाकून त्याच्यात मसाला हळद वगैरे घातली. आता इथे चला बटाट्याची भाजीची मी तयारी करते. कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घातलं, मोहरी घातली, जिरी घातली, लसूण घातला. त्यानंतर मिरची आणि कांदा ॲड केला. तर आता इथे कांदा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये हा टोमॅटो ॲड करते. तर इथे माझा कांदा अगदी छानपैकी ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते. टोमॅटो मऊ झाला की मग आपण त्याच्यामध्ये हळद टाकूयात आणि तो शिजलेला मस्तपैकी शिजून ठेवलेला मी बटाटा आणि कोथिंबीर सोबतच ॲड करते आणि मस्त मिक्स करून घेते, चवीनुसार मीठ ॲड करून. तर माझे इथे दोन्ही भाज्या झालेल्या आहेत. आता गोडमध्ये श्रीखंड आहे, खीर आहे. इथे भेंडीची पण भाजी माझी झाली. मी गॅस बंद करते. तर आता पटकन नैवेद्य लाटून घेते मी. तर नैवेद्य पण लाटले. एकाच तासात पटपट स्वयंपाक होतो, काही कोणाच्या मदतीची गरज नाही. तर चला तुम्ही करा असा अक्षय तृतीयाचा मेनू. इथे मी भजी ठेवायची राहिली होती आणि भात. तर चला असं माझं नैवेद्याचं ताट तयार झाले. बाय.